कुणाच्या घरी 4 चाकी आहे, कुणाकडे आलिशान घर आहे, कोणी भरपूर इन्कम टॅक्स भरतंय, तर कोणी मृत्यू होऊन बरीच वर्ष झाली आहेत. पण या सगळ्या वर्गाचा डोळा आहे तो मात्र सरकारच्या मोफत धान्यावर. हो, गरिबांसाठी असलेल्या स्वस्त धान्य योजनेचा फायदा हा असेच काही श्रीमंत घेत असल्याचं दिसून आलंय. आणि गेल्या काही काळापासून बोगस रेशन कार्डही मोठ्या प्रमाणात सापडली आहेत. अशी संशयित रेशन कार्ड शोधण्यासाठी सरकारने यावर्षीच्या एप्रिलमध्ये मिशन सुधार प्रकल्प सुरू केला आणि त्याला 4 महिनेही पूर्ण होत नाहीत तोच धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. ती म्हणजे राज्यात 43 लाख रेशन कार्ड ही संशयित आहेत. काय सांगते नेमकी ही आकडेवारी? रेशन कार्डच्या नावाखाली कोणी कोणी सरकारचं मोफत धान्य लुबाडलंय. सरकारच्या या मिशनने कमी दिवसातच इतका शोध घेतला तरी कसा, आणि आता रेशन कार्ड अंतर्गत मोफत धान्य मिळण्याचे नवीन कडक नियम काय केलेत, ते आहेत तरी नक्की काय, हे सगळं जाणून घेणार आहोत आपण आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. देशातल्या गरिबांना, वंचितांना आणि गरजू कुटुंबांना अतिशय कमी किमतीत किंवा मोफत अन्नधान्य पुरवून अन्न सुरक्षा देण्यासाठी सार्वजनिक वितरण प्रणाली सुरू करण्यात आली. त्यासाठी देशात शिधापत्रिका किंवा ज्याला रेशन कार्ड म्हटलं जातं ते आणलं गेलं. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अनेकांना याचा लाभ झालाय. पण मागच्याच वर्षीपासून सरकारच्या काही यंत्रणांना असं लक्षात आलं की अनेक बोगस रेशन कार्ड वाढली आहेत. तसंच अनेकांना गरज नसताना सुद्धा मोफत धान्य दिलं जातंय. त्यानंतर सरकारने मिशन सुधार नावाची मोहीम हातात घेतली आणि जोरदार शोध सुरू झाला. अर्थात प्रत्येक रेशन कार्ड तपासणं, रेशन कार्ड धारकांच्या घरी जाणं तर व्यवस्थेला शक्य नव्हतं. पण त्यासाठी केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने अशी रेशन कार्ड हडकून काढण्यासाठी सरकारच्या इतर विभागांची मदत घेतली, ज्यात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळ, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय, रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय आणि PM किसान हे विभाग होते. या सगळ्या विभागांकडून डेटा संकलित केला आणि याच माहितीच्या आधारे अपात्र रेशन कार्ड धारकांची प्रत्यक्ष पडताळणी केली आणि हा सर्व डेटा दुरुस्त करण्याचे निर्देश केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिले, जेणेकरून अपात्र लोकांना वगळून केवळ खऱ्या गरजू लोकांनाच रेशनचा लाभ मिळू शकेल. मग त्यानुसार राज्यांमध्ये जिल्हा पुरवठा विभागाकडून ही पडताळणी अगदी जोरदार सुरू झाली. आणि आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर यात तब्बल 43 लाख संशयित रेशन कार्ड तपासली. आणि व्यक्तींचा विचार केला तर आकडा 77 लाखांचा होतो. म्हणजे थोडक्यात 77 लाख लोक बोगस गरजू आहेत, ज्यांच्या नावाने स्वस्त धान्य दिलं जातंय. आजवर सापडलेल्या या 43 लाख संशयित रेशन कार्ड प्रकरणांपैकी आतापर्यंत केवळ 9,80,000 प्रकरणांवरच प्रत्यक्ष कारवाई झाली आहे. म्हणजेच कारवाईचा वेग तसा कमी आहे आणि अजून 33,53,000 संशयित प्रकरणं प्रलंबित आहेत. प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजेच अहिल्यानगर, नाशिक, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये या प्रलंबित प्रकरणांची संख्या जरा जास्त आहे. राज्यातल्या सर्वच जिल्ह्यात अशा बोगस रेशन कार्डची संख्या जास्त आहे. एकट्या अहिल्यानगरमध्ये जिल्ह्याचा विचार केला तर इथे सवलतीच्या दरात धान्य मिळत असलेले एकूण रेशन कार्ड आहेत 6,20,000 आणि त्यापैकी या मोहिमेअंतर्गत 75,000 रेशन कार्ड संशयित आढळून ती रद्द झाली आहेत. आणि त्यामुळे झालं असं की अहिल्यानगर जिल्ह्यात आता 100 मेट्रिक टन इतकं धान्याची बचत झाली आहे. त्यामुळे या संशयित आणि बोगस रेशन कार्ड्सवर तपास होऊन कारवाया झाल्या. त्याचा वेग वाढला तर राज्याचं आणि संपूर्ण देशाचं किती अनावश्यक धान्य वाचू शकतं याची आपण कल्पना करू शकतो. आता हे संशयित किंवा बोगस रेशन कार्ड असलेले लाभार्थी कोण आहेत ते पाहूयात. त्याच्यामध्ये आहेत जास्त उत्पन्न असलेली लोक, ज्यातली अनेक जण इन्कम टॅक्स भरत आहेत, उत्पन्न खूप आहे पण तरीही सरकारचं मोफत धान्य लुटण्यासाठी ते प्रयत्न करतायत. तसेच दुसरा वर्ग आहे तो दुबार नावाचा. अनेकांची नावं याच्यात दोनदा आहेत, म्हणजेच एकाच कुटुंबाची 2 रेशन कार्ड्स, त्याच्यामुळे त्यांना जरा जास्तच धान्य सरकारकडून प्राप्त होतं. तिसरा वर्ग आहे निष्क्रिय रेशन कार्ड धारकांचा, की जे कधीच धान्य घेत नाहीत पण त्यांची नावं मात्र आहेत आणि सरकार त्यांना गृहीत धरतं तेवढं धान्य रेशन दुकानात पाठवत असतं. तसंच बरीचशी रेशन कार्डसुद्धा अशी आहेत की त्यातले काही जण कंपन्यांचे संचालक आहेत, व्यावसायिक आहेत किंवा उच्चवर्गीय नोकरदार आहेत. तसंच काही मृत व्यक्तींची ही रेशन कार्ड याच्यामध्ये सापडली आहेत की ज्याचं कागदोपत्री 100 वर्षांपेक्षा जास्त वय झाले, पण सरकारच्या दरबारी ते अजूनसुद्धा जिवंत आहेत आणि अशा रेशन कार्डच्या नावावर त्यांचे कुटुंबीयच रेशन लुबाडत आहेत. सरकार एकीकडे अशा बोगस रेशन कार्डचा शोध घेते तर दुसरीकडे सरकारने याच वर्षीच्या एप्रिलपासून रेशनिंगचे नवे नियम जाहीर केलेत. शहरी भागांमध्ये वार्षिक 3 लाख उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना स्वस्त धान्य मिळणार नाही, तर ग्रामीण भागासाठी ही मर्यादा वार्षिक 2 लाख रुपयांची आहे. दुसरं असं की तुमच्या घरात AC असेल, तुमच्याकडे 4 चाकी गाडी, घरात जनरेटर असेल तर तुम्हाला स्वस्त धान्याचा लाभ मिळणार नाही. याशिवाय जर 100 स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त स्वतःचा प्लॉट असेल किंवा फ्लॅट असेल तरी तुम्हाला रेशन कार्डच्या या स्वस्त धान्य योजनेचा लाभ मिळणार नाही. यामुळे आता स्वस्त धान्य वितरण प्रणाली अधिकाधिक सक्षम करण्यासाठी सरकार प्रयत्न करते. पण एक खरं आहे की आजवर तरी या बोगस किंवा गरज नसताना धान्य लुटणाऱ्यांनी सरकारला बरंच लुटले.
एकीकडे महागड्या वस्तू खरेदी करायच्या, आलिशान राहणीमान जगायचं आणि दुसरीकडे स्वस्त धान्य दुकानाचं धान्य लुबाडायचं. तसंच त्यांच्या नावाने दुसऱ्या कुणाला तरी त्याचा लाभ घेऊ द्यायचा. या सगळ्या प्रकारांना आता चाप बसणार आहे. सरकारचं धान्य आणि त्यावरचा बराच खर्च वाचणार आहे हे मात्र नक्की आहे. बाकी सरकारच्या या कठोर निर्णयाने ज्यांना खरंच स्वस्त धान्याची गरज आहे त्यांच्यापर्यंत हे धान्य पोहोचेल का? तुम्हाला याबाबतीत काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटेड माहितीसाठी सबस्क्राईब करा लगावबत्ती.